माझी एकच अट होती की आमच्या कार्यकर्त्यांना इथे सन्मान मिळाला पाहिजे ही इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी म्हणजे अगदी मला अभिमान वाटतो होते कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याशी सुद्धा मी काल बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझं प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थितीचा सुद्धा प्रवेश होईल ते मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्यामुळे मला अगदी चांगलं वाटलं आणि आपली जे काही कार्यकर्त्यांचे असतील सांगलीच्या हितासाठी जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या असतील त्या सर्वांसाठी मी सगळं काही बोललेली आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा आता त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना बुधवारी तर आपण सगळ्यांनी जाऊन ते प्रवेश करायचा आहे आणि सांगलीचा जो विकास आहे सांगलीची जी राहिलेली कामं आहे मदत स्वप्न असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचंय आणि त्यासाठी आपण ही विकासाची वाट धरलेली आहे आणि ही वाट अशी जाते इथून पुढच्या काळात सुद्धा आपण सगळे प्रामाणिकपणे या पक्षाशी राहून आपण काम करायचं आहे व हा पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न